हा घे पुरावा. तू परत चूक कर, मी परत तुझ्या विरोधात पुरावे गोळा करेन. वेडी ग वेडी. सगळे पुरावे देऊन बसलीस मला. आता आता तू नाही जिंकू शकणार, कारण आता मी सावध झालीये ना. आता माझ्याबद्दल घरातल्या कोणालाही काही सांगायला गेलीस ना तरी तूच तोंडावर पडशील. आणि मग एक दिवस असा येईल छवी, या घरात तुझ्यावर विश्वास ठेवणारी एकही व्यक्ती उरणार नाही. ती येणारी वेळच ठरव. पण मी आज आत्ता इथे तुझं हे चॅलेंज स्वीकारते. तू पुरावे पुसण्यात माहीर आहेस आणि मी सत्य शोधून काढण्यासाठी खंबीर आहे. मी सुद्धा तितकीच जिद्दी आणि हट्टी आहे. आणि तू कितीही डाव खेळ ग, तुझे सगळे डाव मी उधळून लावेन. पण एक दिवस तुझा हा खोटेपणा आहे ना, तो संपूर्ण राजगुरू कुटुंबासमोर आणेन. नाहीतर नाव लावणार नाही. सौ छवी अनिकेत राजगुरू. मी सून आहे या घरची, बाई आजीची सावली आहे मी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुझी काळी सावली मी या घरावर कधीच पडू देणार. आणि बघूया ना, तुझ्यासारख्या विकृत आणि वाईट विचारांची राजगुरूंची थोरली सून हे घर उद्ध्वस्त करते, की सत्याच्या मार्गावर चालणारी राजगुरूंची ही धाकटी सून या राजगुरू कुटुंबाचं रक्षण करते. कारण माझा विश्वास आहे, शेवटी जिंकतं ते सत्यच. आणि मी या राजगुरू कुटुंबाला वाचवण्यासाठी जीवाचं रान करायला तयार आहे. त्यामुळे शांभवी, मी सांगितलेलं लक्षात ठेव. तुझ्यामध्ये आणि राजगुरू कुटुंबामध्ये ही बाई आजीची सावली उभी आहे, छवी. शांभवी, तुझ्याबद्दल ऐकले ते खरं आहे का? काय काय ऐकलं तुम्ही बायतजी? नाही, छबीने मला सगळं सांगितलं. तू काल काय केलंस ते. काय सांगितलं? छबी, बायतजी तूच बोल. शांभवी, वत्सलाला बरं वाटावं म्हणून तू देवी आईला नमस केलंस? हो बायतजी, माईंसाठी मी तेवढं तर करूच शकते ना. त्यात काय एवढं, त्यांना बरं वाटावं म्हणून नवस बोलले. अगं पण असा नवस कोण करतं? वत्सलाला बरं वाटावं म्हणून तू एका वेळी 51 पुरणपोळ्या खाणार आहेस?
घाबरले होते मी बाई आजी. ते त्याचं काय झालं, मी माई सिरियस होता ना, मग मी घाबरले आणि तोंडून काहीतरी निघालं असं. शांभवी, नवस फेडणं म्हणजे पोरखेळ नाहीये. फेडावा लागणार तुला तो. बोलून बसलीस ना की मी एका वेळी 51 पुरणपोळ्या खाणार म्हणून. कशाला पोटावर अत्याचार करायचा ग एवढा? आता खावा लागणार तुला. पण ते चुकून बोलले ना बाई आजी. म्हणजे खायलाच पाहिजे असं काही नाही. पुरणपोळ्या करू आपण. एवढ्या 51 पुरणपोळ्या कशा खाणार? खावं लागणार. नवस येतो आणि आपली देवी आहे ना जागृत आहे, तेव्हा नवस तुला फेडावा लागला. नाहीतर त्याचा आम्हाला नाही, तुलाच त्रास होणार आहे. चला कामाला लागा. बरोबर आहे बाई आजी. हा नवस आजच फेडू आपण. मग अगं, एवढा सगळ्या पुरणपोळ्या जर वहिनीने खाल्ल्या तर मग बाकीच्यांचं काय? म्हणजे बाकीच्यांना पण लागतील ना नैवेद्याच्या पुरणपोळ्या. त्यांचं पण तोंड गोड करावं लागेल. हो ग, 60-70 तरी पुरणपोळ्या कराव्याच लागतील. हो ना. विसरलीस मी. बरोबर बोलीस तू. मोरू आणि बेबी ऐकणार का पुरणपोळ्या खाल्ल्याशिवाय? शिवाय अनिक येते, साकेते, बाकीचे लोक आहेत घरची. करावं लागणार. 60-70 पुरणपोळ्या कराव्या लागणार. हो. चल लवकर लवकर कामाला लाग. आणि आजच करायचं आहे ते. आजच फेडायचा नवस. मी बनवायच्यात पुरणपोळ्या? शांभवी, नवस कोण बोललंय? तूच बोललीस ना, मग तुलाच कराव्या लागणार आहेत. जा कामाला लाग. बरोबर.